घरच्या घरी ताजं, शुद्ध आणि पौष्टिक पीठ हवंय? मग धनलक्ष्मी होम आटा चक्की तुमच्यासाठीच आहे। 1 HP आणि 2 HP या दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध। फक्त घरगुती लाईटवर चालणारी ही आटा चक्की 1 किलो दळणासाठी अवघा 60 पैशांचा खर्च करते। ऑटोमॅटिक स्विच ऑफ, ISI प्रमाणित उच्च प्रतीची मोटार, वेगवेगळ्या धान्यांसाठी वेगवेगळ्या जाळ्या, कमी आवाज आणि मजबूत बॉडी, शिवाय फायनान्सची सुविधाही उपलब्ध। धनलक्ष्मी होम आटा चक्की, प्रत्येक घासात 100% ताज्या पिठाचा विश्वास। शेरगाव कवठे विकास सोसायटीमधील गैरव्यवहार प्रकरणी बाहुबली यांचे तासगावात सहाय्यक निबंध कार्यालयासमोर 3 दिवसांपासून उपोषण सुरू। प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। शेरगाव कवठे येथील विकास सोसायटीच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी गेली 3 दिवसांपासून बाहुबली दादासो पाटील यांनी तासगाव येथील सहकारी संस्था सहाय्यक निबंध कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांनी सोसायटीच्या विशेष चौकशी अहवालात गंभीर बाबी निष्पन्न झाल्याचा दावा केला आहे। मात्र विशेष लेखा परीक्षणाबाबत अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्ते बाहुबली दादासो पाटील यांचे गेली 3 दिवसांपासून उपोषण चालू असताना प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव। नमस्कार, मी बाहुबली दादासो पाटील शिरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद असून सध्या मी आता 3 दिवस झाले उपोषणासाठी बसलेलो आहे। मला 19 वेळा मी या सहकारी सहाय्यक निबंधक ऑफिसमध्ये पाठपुरावा केलेला आहे। त्यानुसार तिथे ठोस कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आता उपोषणाला बसलेलो आहे। आम्हाला 10 ऑगस्टची मुदत देण्यात आलेली होती। 10 ऑगस्ट ओलांडून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आज उपोषण आमचं चालू आहे। 3रे दिवस चालू आहे। तरी देखील मला आदेश कुठलाही नको आहे, मला कोणतेही पत्र नको आहे, मुदतवाढ नको आहे त्या स्थितीत लेखापरीक्षण पूर्ण करून तात्काळ विशेष अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करावी ही माझी मागणी आहे। व सर्व गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत की यांनी काय लेखापरीक्षण दरम्यान व चौकशी अहवाल याच्या आधी जो काय चौकशी अहवाल सहाय्यक निबंधक ऑफिस कडून केलेला होता त्या चौकशी अहवालात पण निष्पन्न झालेल्या गोष्टी आहेत। तरी सुद्धा सहाय्यक निबंधक ऑफिस कडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही। त्यामुळे मी आज उपोषणाला बसलेलो आहे व इथे आता कारवाई झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, हा माझा निर्धार आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र